तर इथे बघू शकता मी 3 लाल मिरच्या घेतल्यात, त्या आपण अशा तोडून त्याच्या आतमध्ये ज्या बिया आहेत ते आपल्याला साईडला काढून घ्यायच्या आहेत। तसंच मी आता व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे तुम्ही त्या मिरच्यांमधल्या बिया आतल्या काढून घ्यायच्या आहेत। तसंच मी इथं मिरच्यांचं काढून घेतलेलं आहे आणि इथं मी वाटीत पाणी घेतलंय। त्या पाण्यात आपल्याला ही मिरची भिजत ठेवायची आहे। तसंच इथं दुसऱ्या वाटीमध्ये मी 10-12 काजू घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। 10 ते 15 मिनिटं आपण हे दोन्ही पण भिजत ठेवूया। तसंच इथं मी मसाले घेतलेत, काळी मिरी, मोठी विलायची, लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि पांढरे तीळ, जिरे आणि धने। तसंच इथं सुकलेलं खोबरं घेतले मी किसलेलं। आणि आता त्या कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि त्या तेलात आपल्याला जिरे, मिरे, धने, लवंग, दालचिनी हे परतून घ्यायचं आहे आणि तेजपत्ता हे थोडंसं परतून झाल्यावर ते आपल्याला तीळ टाकायचे आहेत। तसंच आता मी इथं तीळ टाकलेलं आहे, हे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत खमंग मसाल्याचा वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त असं खमंग वास सुद्धा येत आहे। तसंच आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी खोबरं किसून घेतलं होतं सुक्कं खोबरं, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून पूर्ण लाल होईपर्यंत, म्हणजे जास्त लाल नाही, थोडंसं लाल होईपर्यंत आपल्याला ते मस्त परतून घ्यायचं आहे। बघू शकता कसं लाल रंग आलेला आहे। आपला मसाला असा छान असा परतून झालेला दिसत आहे। तसंच आता आपला मसाला झालेला आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। तर मी इथं घेतलेला आहे, हे वाटून घेऊया। बघू शकता मस्त असं आपल्या मसाल्याचं वाटण झालेलं आहे आणि तेलामुळे थोडंसं मसाल्याला चिकटपणा आलेला आहे। तसंच इथं मी आपण ज्या मिरच्या भिजत घातल्या होत्या त्या मिरच्या आणि काजू सुद्धा आपण भिजत घातले होते, 10-12 काजू मी घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तसंच मी इथं 3 टमाटे कापून घेतलेत, 2 असे भाग केलेले आहेत, ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे। बारीक असं वाटून घेऊया। तर बघू शकता मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे। टमाटा, मिरची आणि काजू ह्याची पेस्ट सुद्धा आपली तयार झालेली आहे। तसंच आता मी इथं कढई घेतलेली आहे, कढईमध्ये मी अंदाजानुसार तेल टाकत आहे। 2 पळी मी इथं तेल टाकलेलं आहे। तसंच गाजर मी असं उभं कापून घेतलंय, ते गाजर सुद्धा आपल्याला तेलात चांगलं असं परतायचं आहे। तसंच इथं मी हिरवी शिमला मिरची घेतली आहे बारीक कापून, 4 मी शिमला मिरची घेतल्या होत्या हिरव्या, त्या सुद्धा मी कापून घेतलेल्या आहेत, ती सुद्धा आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहे। तसंच ह्याच्यामध्ये मी वाटाणा घेतलाय स्वच्छ धुवून, तो सुद्धा आपल्याला भाजीमध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। तसंच वाटाण्यासोबत मी इथं फ्लॉवर घेतलाय, फ्लॉवर मी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलंय जेणेकरून त्याच्यामधली घाण निघून जाईल। आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत। मस्त अशी आपण ही भाजी 5 मिनिटं परतून घेऊया। तर बघू शकता मस्त आपली भाजी 5 मिनिटं परतून झालेली आहे। तसंच इथं मी दुसरी कढई घेत आहे, त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर इथं मी 3 पळी तेल टाकलेलं आहे आणि पहिले आपण 2 पळी तेल टाकले होते भाजी परतताना आणि मसाला भाजताना 1 टाकली होती। तसंच इथं मी कांदा घेतलाय बारीक असा चिरून, 2 मोठे कांदे मी चिरून घेतलेत, तर हा कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त असा आपला कांदा
लाल असा परतून झालेला आहे. त्याच्यातच मी बटर टाकत आहे. बटर जास्त प्रमाणात टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला जास्त अशी मस्त चव येते. तसंच आता ह्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण घरी वाटून घेतलं होतं, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. अद्रक आणि लसूणची पेस्ट मी करून घेतली होती. मस्त अशी आपल्याला ती परतून घ्यायची आहे. तसंच आपण जो मसाला भाजून वाटून घेतला होता तो सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. बघू शकता किती मस्त असा आपला तो मसाला दिसत आहे. चांगला असा आपण हे परतून घेऊया. तसंच ह्याच्यामध्ये मी 1 ते 2 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा पनीर मसाला घेतलाय मी. ते मिक्स करून घेऊया चांगलं. तसंच आपण जो टोमॅटो, मिरची आणि काजू वाटून घेतलं होतं ते सुद्धा वाटण आता आपण टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. चांगलं असं एकत्र परतून एकजीव करून घ्यायचं आहे. बघू शकता मसाला आपला झालेला आहे तयार. थोडंसं मी अजून 1 चमचा मिरची पावडर टाकत आहे आणि थोडीशी हळद. तर तेल किती छान सुटलंय आपल्या मसाल्याला. आपला मसाला परतून झालेला आहे. तसंच ह्याच्यामध्ये आपण जी भाजी शिजवून घेतली होती, म्हणजे परतून घेतली होती, ती भाजी संपूर्ण मिक्स करून घ्यायची आहे. किती छान अशी भाजी आपली दिसत आहे. आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पाणी टाकू शकता. इथे मी माझ्या प्रमाणानुसार पाणी टाकत आहे. तुम्हाला जशी भाजी हवी आहे, म्हणजे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ, शक्यतो पातळ छान लागत नाही. इथे मी घट्ट करणार आहे, त्याच्यासाठी मी अंदाजानुसार पाणी टाकत आहे. आणि तसंच इथं मी पनीर कापून घेतले, छोटे तुकडे असे कापून घेतलेले आहे. ते सुद्धा आता आपण इथं वरून टाकलेलं आहे. आणि सगळी भाजी आता आपण एकजीव करून पाणी मिक्स करून शिजवून घेऊया. आणि इथं 1 चमचा मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. शक्यतो आपण भाजी परतून घेतलेली आहे, तर आपली भाजी लवकरच शिजेल, म्हणून मी तर थोडंफारच पाणी टाकत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका पाणी. तसंच आता आपण हे झाकून 20 मिनिटं ठेवूया. आणि 20 मिनिटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे. तर इथे बघू शकता आपली मस्त मिक्स व्हेज कोल्हापुरी भाजी तयार आहे. इथे मी पुरी घेतलेली आहे. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा पुरीसोबत. मी तर पुरी घेतली.